नमस्कार मित्रांनो, माझं नाव सुहास सांबरे, टेरिटरी मॅनेजर, बजाज अलियन्स लाईफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड. ह्या आत्ता 5 मिनटाच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशी एक इन्कम अपॉर्च्युनिटी सांगणार आहे, जी बजाज अलियन्स तुम्हाला देत आहे, की जी तुम्ही पार्ट टाईममध्ये तुमची सध्याची नोकरी, सध्याचा व्यवसाय करत करत पार्ट टाईममध्ये तुम्ही हे करू शकता आणि एक चांगल्या प्रकारचं इन्कम कमावू शकता. पण आता सर्वात पहिला प्रश्न आहे, व्हाय नीड एक्स्ट्रा इन्कम? एक्स्ट्रा इन्कमची काय गरज आहे? कारण कसं यामध्ये आपल्याला थोडंसं अधिक काम करावं लागणार आहे. जे आपण रेग्युलर काम करतो आहे त्यापेक्षा थोडंसं अधिक काम करायचं आहे. पण जो सध्याच्या इन्कममध्ये खुश आहे तो तर अधिक काम करणार नाही. पण खालील काही गोष्टी आहेत ज्यामुळे आपल्याला असं वाटेल की आपण अधिक इन्कम कमवायला पाहिजे. जसे आता आपण बघतो महागाईचा दर दिवसेंदिवस वाढत चालतो आहे, ग्रोईंग इन्फ्लेशन. त्यामुळे अधिक इन्कमची गरज आहे. किंवा सपोर्ट फॅमिली, हजबंड वाईफ काम करत असतील तर वाईफ किंवा हजबंड एकमेकाला सपोर्ट करू शकतात हे एक्स्ट्रा इन्कम कमावून. चाइल्ड एज्युकेशन आपण बघतो आहे की शिक्षण किती महाग होत चालले आहे दिवसेंदिवस. आपण जे काही शिकलो आहे त्यापेक्षा आपल्या मुलांना अधिक चांगलं शिक्षण मिळावं अशी साहजिक कुणाचीही अपेक्षा असते. पण त्यासाठी पैसा पाहिजे आणि आपण तो त्या मुलांना दिला पाहिजे, चांगल्या प्रकारचं एज्युकेशन दिलं पाहिजे. तर त्यासाठी तुम्ही एक्स्ट्रा इन्कम कमावू शकता. कुणाला नवीन कार घ्यायची असेल तर नवीन कारचा EMI आपल्या ह्या पार्ट टाईमच्या इन्कममधून जाऊ शकतो तुमच्या. कुणाला नवीन घर घ्यायचं असेल, घर घेण्यासाठी हातभार लावू शकतो आपल्या इन्कमला फॅमिलीसाठी आपण. कुणाला ट्रॅव्हलिंग असेल, भारतामध्ये देश विदेशात कुठे बाहेर फिरायचं असेल, काही स्वप्न असतील त्याची, तर ते आपण ह्या माध्यमातून म्हणजे हे काम करता करता तर कंपनीतर्फेच आपल्याला वेगवेगळ्या ट्रिप मिळतात. त्यासाठी वेगळा खर्च करण्याची गरज पण नाही पडत. तर ते पण आपलं स्वप्न यामधून आपण साकार करू शकतो. किंवा सेविंग फॉर पेन्शन. आता पेन्शन तर गव्हर्मेंटच्या मागच्या काही वर्षापासून गव्हर्मेंट एम्प्लॉई आहेत त्यांना पण आता पेन्शन नाही आहे. तर पेन्शनसाठी सेविंग करण्यासाठी आपल्याला एक्स्ट्रा इन्कम पाहिजे, की ज्यामुळे आपण जेव्हा इन्कम करू शकणार नाही रिटायरमेंटनंतर त्यावेळेस आपल्या हातात पैसा पाहिजे, जेणेकरून कुणाचं पुढे हात पसरायची वेळ नाही आली पाहिजे. तर अशा अनेक गोष्टी असू शकतात की ज्या आपल्याला एक्स्ट्रा इन्कम करण्यासाठी प्रेरणा देऊ शकतात. तर प्रत्येकाचं वेगळं, तुमचं यापेक्षा काही वेगळे असू शकेल. तर त्याप्रमाणे तुम्ही ते ठरवू शकता आणि या आमच्या बिझनेसमध्ये पार्टिसिपेट करू शकता. आता पुढचा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे कंपनीचं प्रोफाईल काय आहे? आपण आता ज्या कंपनीबरोबर काम करणार आहोत तर त्या कंपनीचं बॅकग्राऊंड काय आहे? तर बजाज अलियन्सपैकी आता बजाज ग्रुप आपल्याला सर्वांनाच माहीत आहे. जमनालाल बजाज यांनी 1926मध्ये स्टार्ट केलेली ही कंपनी आहे. म्हणजे आज 100 वर्ष जवळपास होत आली आहेत. आणि याबरोबर एक जर्मन कंपनी टायप आहे अलियन्स लाईफ इन्शुरन्स, जी वर्ल्ड वाईड जगातली खूप मोठी कंपनी आहे आणि ती 150 वर्षापेक्षा जुनी कंपनी आहे. तर अशा 2 खूप मोठ्या कंपन्या एकत्र येऊन बजाज अलियन्स लाईफ इन्शुरन्स कंपनी भारतामध्ये 2002पासून काम करत आहे. म्हणजे आज 20 वर्ष होऊन गेली आहेत ऑलरेडी. तर अशा कंपनीबरोबर आपल्याला काम करायला मिळते. तर बजाज अलियन्सचं जर आपण रेकॉर्ड बघायचं म्हणलं तर आज सगळ्यात पहिल्यांदा आपण क्लेम रेशो बघतो. तर क्लेम रेशो आज 99.02% आहे. म्हणजे खूप हायेस्ट क्लेम रेशो आहे. त्यामुळे कस्टमर सर्व्हिस इम्पॉर्टंट असते लाईफ इन्शुरन्समध्ये, त्यामध्ये आपण सर्वात पुढे आहोत. त्यानंतर नेटवर्थ जर आपण बजाज अलियन्सचं म्हटलं तर 10,000 करोड रुपये. ॲसेट अंडर मॅनेजमेंट 85,000 करोड, 85,623 करोड. त्यानंतर सॉल्व्हन्सी रेशो म्हणून एक प्रकार असतो लाईफ इन्शुरन्समध्ये, जो मिनिमम 150% असायला पाहिजे गव्हर्नमेंटच्या रूलनुसार. तर बजाज अलियन्सचा तो 581%. म्हणजे क्लेम देण्याची जी आपण क्षमता म्हणतो एखाद्या कंपनीची, तर ते सॉल्व्हन्सी रेशोवर अवलंबून असते. तर आपला सॉल्व्हन्सी रेशो हा खूप जास्त आहे. म्हणजे त्यामुळे कस्टमरला कधी प्रॉब्लेम येणार नाही क्लेममध्ये. इंडस्ट्रीची ग्रोथ आपण बघतो आहे, इन्शुरन्स इंडस्ट्री 20%ने दरवर्षी वाढते आहे. पण बजाज अलियन्स 50%पेक्षा जास्त स्पीडने ग्रोथ होत आहे. इथे काही पेपरमधील कात्रणं दिलेली आहेत, त्यामध्ये आपण बघू शकतो की मार्केटमध्ये आपला शेअर वाढत चाललेला आहे बजाजचा इतर कंपन्यांबरोबरच. त्यानंतर आपले सकाळमध्ये किंवा आपले जे सध्याचे पेपर आहेत लीडिंग पेपर, तर त्यामध्ये आपले प्लॅन कुठले आहेत त्यावर ॲडव्हर्टाईज मोठमोठ्या येत असतात. आणि सगळ्यात पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे बजाज उद्योग समूहाने कोरोनाच्या काळात 10 लाख जणांना डोस दिलेले आहेत. त्याची पण सकाळमध्ये बातमीचं कात्रण इथे मी जोडलेलं आहे. तर असं समाजासाठी पण कंपनीचं जे काही देणं असतं तर ते पण कंपनी करत आहे.
पुण्यामध्ये 10 लाखापेक्षा अधिक डोस बजाजतर्फे उपलब्ध करून देण्यात आहेत आणि जागरूकता निर्माण करण्यासाठी पण बरेचसे जाहिरात आणि खर्च म्हणजे करण्यात आलेले आहे कंपनीतर्फे. तर अशा प्रकारे आपण एक खूप मोठ्या आणि स्ट्रॉंग अशा ब्रँडबरोबर बजाजसारख्या ब्रँडबरोबर काम करणार आहोत. त्यामुळे आपण लोकांना असं वेगळं त्यासाठी ओळख सांगायची गरज नाही पडत बजाज काय आहे. ऑलरेडी लोकांना बजाज हे नाव माहीत आहे. त्यामुळे कंपनीची ओळख सांगण्यासाठी वेगळं असं काही नॉलेज त्यांना सांगायची जास्त गरज नाही, पण थोडंफार आपण सांगू शकतो. आपल्याला जे सांगण्यासारखं आहे ते आपण इथे मी सांगितलेलं आहे. आता पुढचा प्रश्न तुमच्या मनात येईल की आता हे काम सुरू कसं करायचं आणि याच्यामध्ये इन्कम आपल्याला कशा प्रकारे मिळवता येईल. तर आपण आज बघतोय आपल्या आजूबाजूला की लोक इन्शुरन्स का घेतात, इन्शुरन्स का विकत घेतात. तर एक तर गॅरंटेड सेविंग आणि रिटर्न मिळतात. गॅरंटेड सेविंग आहे, रिटर्न आहे, लाँग टर्म गॅरंटी आहे. त्यामध्ये टॅक्स वाचवण्यासाठी लोक जो काही इन्कम टॅक्स जातो त्यामध्ये सेविंग करण्यासाठी पण लोक इन्शुरन्स घेतात. फॅमिलीसाठी लाईफ इन्शुरन्स कवर पण घेतात की जेणेकरून अचानक काही मृत्यू झाला तर आपल्या फॅमिलीला काहीतरी मिळावं. नंतर जेव्हा इन्कम मिळतं इन्शुरन्समधून ते टॅक्स फ्री असतं, तर त्यासाठी पण लोक इन्शुरन्स खरेदी करतात. चाइल्ड एज्युकेशन, चाइल्ड मॅरेज यासाठी पण लोक लाँग टर्म सेविंगसाठी प्लॅन घेतात, पेन्शनसाठी प्लॅन घेतात. तर अशा वेगवेगळ्या कारणासाठी घेतात. तर आपण त्याच लोकांना भेटू शकतो आपल्या आजूबाजूला जे लोक असतात आपल्या ओळखीतले. तर त्यामध्ये आपल्याला इन्कम ऑपॉर्च्युनिटी अशी आहे की एक उदाहरण घेऊ आपण की 80,000 रुपये आपण प्रीमियम असे आपण समजा एक कस्टमर दर महिन्याला आपण केला आणि 35% त्यामध्ये आपल्याला कमिशन पेआउट म्हणतो आपण त्याला, तर ते तुम्हाला मिळतं. एक कस्टमरने तुमच्याकडून पॉलिसी घेतली जो प्रीमियम भरतो आहे 80,000 वर्षाला, तर तुम्हाला 35% मॅक्झिमम कमिशन जे आहे पॉलिसीमध्ये ते 35% म्हणजे तुम्हाला 28,000 रुपये मिळतात. आणि आता आपण गृहीत धरू की पुढच्या वर्षी पण तुम्ही त्याच महिन्यामध्ये पुन्हा एकदा 80,000चा बिझनेस केला, मग तुम्ही मागच्या वर्षी जो 80,000चा बिझनेस केला आहे त्याच्यावर तुम्हाला परत 7.5% कमिशन मिळतं. तर एक पॉलिसीवर तुम्हाला पुढचे कस्टमर 15 वर्ष कमिशन मिळत राहतं. म्हणजे पहिल्या वर्षी 35%, सेकंड थर्ड इयर 7.5% आणि त्यानंतर जोपर्यंत पॉलिसी प्रीमियम भरतो आहे कस्टमर तोपर्यंत 5% सेम पॉलिसीला कमिशन मिळत असतं. त्यामुळे आपण सेम बिझनेस महिन्याला समजा 80,000 एक जरी कस्टमर करत गेलो किंवा 2 कस्टमर मिळून आपण 80,000 केले, तर आपल्याला तेच इन्कम दरवर्षी आपण जसं पुढे जाऊ पहिलं वर्ष, दुसरं वर्ष, तिसरं वर्ष, तर रिन्युअल प्रीमियम त्यामध्ये ॲड होत चालतो. कसा ॲड जातो आहे ते चार्ट मी तुम्हाला दाखवतो आहे. तर अशा प्रकारे आपल्याला एक रिन्युअलचं इन्कम इयर बाय इयर मिळत राहतं. जसं रॉयल्टी इन्कम आपण शब्द ऐकला असेल की काम एकदा करायचं पण त्याचं इन्कम आपल्याला पुन्हा पुन्हा काही वर्ष मिळत राहतं. तर अशा प्रकारे हे आपल्याला हे झालं बेसिक कमिशनचं इन्कम. त्यानंतर कंपनीतर्फे काही मंथली इन्सेंटिव्ह दिले जातात, मंथली कॉन्टेस्ट असतात. म्हणजे समजा तुम्ही ह्या महिन्यात इतका बिझनेस करा म्हणजे तुम्हाला एक लोकल ट्रिप मिळू शकतात किंवा फॉरेन ट्रिप मिळू शकतात, किंवा जो काही बिझनेस होईल तुमचा मंथली त्याच्यावर कमिशन व्यतिरिक्त अजून काही इन्सेंटिव्ह वगैरे दिले जातात किंवा काही गिफ्ट्स असतात, किंवा क्लब मेंबरशिप असतात. म्हणजे क्लब मेंबरशिप म्हणजे जसं आपला बिझनेस वाढत जाईल, एक्सपिरियन्स तुमचा वाढत जाईल, तर तुम्हाला जास्त बेनिफिट म्हणजे कमिशन अजून 5% 10% कमिशन सुरुवातीपेक्षा जास्त मिळू लागतं जे क्लब मेंबर अचिव्हमेंट केल्यानंतर. तर अशा प्रकारे पुढे जाऊन काही प्रमोशन वगैरे त्यामध्ये मिळू शकतात. आता पुढचा मुद्दा असा आहे, पॉईंट असा आहे की हू कॅन डू, कोण करू शकतं. एनीबडी 18+ इयर असलेल्या कोणी हाऊसवाईफ करू शकतात, सेल्स पर्सन, सॅलरीड पर्सन, बिझनेसमन, रिटायर्ड, हाऊसवाईफ. तर असं कुणीही हा बिझनेस करू शकतो ज्याला एक्स्ट्रा इन्कमची गरज वाटते. तर असं कुणीही यामध्ये जॉईन करून हा बिझनेस स्टार्ट करू शकतो. आणि आता इन्शुरन्स कन्सल्टंट होण्यासाठी बजाज अलियन्सबरोबर इन्शुरन्स कन्सल्टंट होण्यासाठी आपल्याला काय काय रिक्वायरमेंट आहे हा शेवटचा पॉईंट आपला. तर यामध्ये पहिलं म्हणजे तुमचे डॉक्युमेंट्स लागतात, ज्यामध्ये पॅन कार्ड, आधार कार्ड, तुमच्या अकाउंट ज्या बँकेच्या अकाउंटमध्ये आपल्याला कमिशन जमा होईल कंपनीकडून तर त्या अकाउंटचा कॅन्सल चेक किंवा पासबुकची झेरॉक्स. त्यानंतर तुमचं एज्युकेशन प्रूफ, 12वी किंवा डिग्रीचं मार्कशीट लागेल आणि एक एक्झाम फी असते नॉमिनल. तर अशा प्रकारे डॉक्युमेंट सबमिट झाल्यानंतर
पुढच्या 15-1 दिवसात तुमची एक्झाम शेड्यूल होते. IRDAकडून जी एक्झाम गव्हर्नमेंटकडून घेतली जाते. त्यासाठी पूर्ण ट्रेनिंग आणि सपोर्ट तुम्हाला आमच्याकडून दिला जाईल ही एक्झाम पास करण्यासाठी, आणि पुढे बिझनेस ग्रो करण्यासाठी पण तुम्हाला सपोर्ट पूर्णपणे दिला जाईल. तर यामध्ये 50 क्वेश्चन्स असतात या परीक्षेमध्ये, जे तुम्हाला ऑप्शनल क्वेश्चन आहे. 4 पर्याय दिले जातात, 4 पैकी 1 पर्याय सिलेक्ट करायचा आणि फक्त 17 मार्कच 50 पैकी 17ला पासिंग आहे. तर 50 पैकी 17 मार्क पडले की तुम्ही पास होता आणि तुम्हाला इन्शुरन्स कन्सल्टंट म्हणून बजाजकडून हा बिझनेस करण्यासाठी लायसन मिळतं. तर ह्या पूर्ण प्रोसेसमध्ये आमच्याकडून तुम्हाला पूर्ण सपोर्ट मिळेल. मी आहे किंवा तुम्हाला ज्यांनी हा बिझनेस आता इंट्रोडक्शन दिलेलं आहे ह्या बिझनेसचं, तर यांच्याकडून तुम्हाला पूर्णपणे सपोर्ट हा बिझनेस वाढवण्यासाठी केला जाईल. तर अशा प्रकारे आपलं हे प्रेझेंटेशन इथे संपलेलं आहे. तर आपलं आता गरज काय, आपली स्वप्न काय आहे, हे तुम्ही एकदा मनाशी ठरवा आणि हा बिझनेस लवकरात लवकर सुरू करा. जॉईन करून लवकरात लवकर हा बिझनेस सुरू करा. त्यासाठी मी तुम्हाला शुभेच्छा देतो. धन्यवाद. तसंच पुढचा एक व्हिडिओ आहे ज्यामध्ये हा बिझनेस वाढवायचा कसा त्याबद्दल पूर्णपणे गायडन्स दिला जाईल.